नमस्कार. जेव्हा आयुष्य थकवतं, प्रश्न छळतात आणि रस्ता अंधारलेला वाटतो, तेव्हा संतांचे एखादे वचन सुद्धा लाखमोलाचा प्रकाश देऊन जाते. आजचा हा विशेष भाग तुमच्यासाठी केवळ माहिती नाही तर एक प्रेरणा ठरेल. विचारांची खोली उमजण्यासाठी हा व्हिडिओ शांत चित्ताने शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला हा प्रयत्न आवडला तर आपला अभिप्राय कमेंटमध्ये नक्की नोंदवा. हा संत एकनाथ महाराजांचा अत्यंत मार्मिक आणि चिंतनशील अभंग आहे. या अभंगात त्यांनी कलियुगातील माणसाच्या नैतिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक ऱ्हासाचे अत्यंत वास्तववादी चित्रण केले आहे. मानवाच्या स्वार्थी आणि अनैतिक वर्तनाचा थेट परिणाम निसर्गावर आणि संपूर्ण सृष्टीवर कसा होतो याचे सखोल विश्लेषण यात पाहायला मिळते. चला तर मग जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ. विश्लेषण, सामाजिक संदेश व वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण. कोणासी न कळे अवघे जहाले मूढ, म्हणती हे गुढ वायाशास्त्र. भावार्थ विश्लेषण. संत एकनाथ महाराज पहिल्या चरणात समाजातील अज्ञानावर प्रकाश टाकतात. श्रोते हो, याचा अर्थ असा की आजकाल समाजात कोणालाच खरे ज्ञान राहिलेले नाही. सर्वजण अज्ञानाच्या अंधारात चाचपडत आहेत आणि तरीही स्वतःला खूप शहाणे समजत आहेत. आपली महान शास्त्रे आणि जुने ग्रंथ लोकांना आता नकोसे झाले आहेत. या ग्रंथांमधील विचार खूप अवघड आहेत आणि त्यांचा आजच्या व्यावहारिक जीवनात काहीही उपयोग नाही असे म्हणून लोक ज्ञानाच्या या महान परंपरेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत आणि स्वतःचे नुकसान करून घेत आहेत. सामाजिक संदेश. या पहिल्या चरणातून संत एकनाथ महाराज समाजातील अज्ञानावर आणि जुन्या ज्ञानाला तुच्छ लेखण्याच्या प्रवृत्तीवर कडक प्रहार करतात. समाजात जेव्हा लोक खऱ्या ज्ञानापासून दुरावतात आणि स्वतःलाच खूप शहाणे समजू लागतात, तेव्हा ते जुन्या चांगल्या परंपरा, निसर्ग नियम आणि शास्त्रांना निरुपयोगी ठरवतात. हा विचार समाजाला प्रगतीकडे नाही तर अधोगतीकडे नेतो. विज्ञानाचे नियम झुगारून केवळ क्षणिक फायद्याचा विचार करण्याची प्रवृत्ती घातक आहे, हा संदेश यातून मिळतो. वास्तविक जीवनातील उदाहरण. आपल्या पूर्वजांनी नद्यांचे संरक्षण करावे आणि झाडे लावावीत असे सांगितले होते, पण आधुनिकतेच्या नावाखाली अनेकांनी या गोष्टींना जुनाट आणि निरुपयोगी ठरवले. आज अनेक कारखानदार नद्यांमध्ये सर्रास विषारी कचरा सोडतात आणि नंतर जेव्हा नदीचे पाणी दूषित होऊन भयंकर साथीचे आजार पसरतात, तेव्हा त्यांना पर्यावरणाचे महत्त्व समजते. जुने ज्ञान वाया आहे असे म्हणण्याचा हा थेट आणि भयंकर परिणाम आहे. दुसरा चरण. आपुलाला धर्म नाचरती जनी, अपीक धरणी पीक न होय. भावार्थ विश्लेषण. यानंतर दुसऱ्या चरणात महाराज अत्यंत खेदाने एक गोष्ट नोंदवतात. आज कोणीही आपापले विहित कर्तव्य आणि धर्म प्रामाणिकपणे पाळत नाहीये. प्रत्येकाने स्वतःचे काम निष्ठेने आणि नीतिमत्तेने केले पाहिजे, पण तसे अजिबात होताना दिसत नाही. याच स्वार्थीपणामुळे आणि कर्तव्याला पाठ दाखवल्यामुळे निसर्गसुद्धा आपल्यावर कोपला आहे. आपली काळी आई अर्थात ही धरणीमाता नापीक झाली आहे आणि शेतातून भरघोस पीक येणे बंद झाले आहे. माणसाच्या वाईट कर्माचा आणि स्वार्थाचा थेट फटका निसर्गाला कसा बसतो हे यातून एकदम स्पष्ट होते. सामाजिक संदेश. येथे धर्म म्हणजे केवळ पूजा अर्चा नसून प्रत्येकाचे स्वतःचे कर्तव्य आणि सामाजिक जबाबदारी असा व्यापक अर्थ आहे. जेव्हा समाजातील लोक आपले नेमून दिलेले कर्तव्य इमानदारीने पार पाडणे सोडून देतात, तेव्हा समाजाची आणि पर्यायाने निसर्गाची हानी होते. भ्रष्ट आचरण आणि कर्तव्यातील कसूर यामुळे संपूर्ण समाजव्यवस्थेचे वाटोळे होते. भूमी नापीक होणे हे केवळ शेतीपुरते मर्यादित नाही, तर ते समाजातील सर्जनशीलता, माणुसकी आणि प्रगती नष्ट होण्याचे प्रतीक आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. एखाद्या ठेकेदाराने आणि अधिकाऱ्याने स्वतःचे कर्तव्य विसरून रस्त्याच्या किंवा पुलाच्या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरणे. पावसाळ्यात तो पूल कोसळतो आणि त्यात निष्पाप सामान्य माणसांचे जीव जातात. इथे या लोकांनी आपला कामाचा धर्म न पाळल्यामुळे समाजाचे अतोनात नुकसान झाले. तसेच शेतकऱ्यांनी अधिक नफ्यासाठी शेतात अमर्याद रासायनिक औषधांचा वापर केल्यामुळे आज खरोखरच जमिनी नापीक होत आहेत, हे आपण रोजच्या जीवनात पाहतो. तिसरा चरण. अनावृष्टी मेघ न पडे निर्धार, ऐसा अनाचार कलिमाजी. भावार्थ विश्लेषण. तिसऱ्या चरणात महाराज निसर्गाच्या बिघडलेल्या चक्राचे मुख्य कारण सांगतात. मंडळी, जेव्हा समाजात वाईट विचार आणि चुकीची वागणूक वाढते, तेव्हा नेमके काय होते ते यात स्पष्ट केले आहे. लोक वाईट मार्गाला लागल्यामुळे आकाशातून वेळेवर पाऊस पडेनासा झाला आहे आणि सगळीकडे दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या कलियुगात माणसाचे वर्तन इतके भ्रष्ट आणि अनाचारी झाले आहे की त्यामुळे पावसाचे आणि ऋतूंचे चक्रच पूर्णपणे बिघडून गेले आहे. माणसाचे पाप वाढले की निसर्ग साथ देत नाही, हाच याचा सरळ अर्थ आहे. सामाजिक संदेश. समाजातील अनैतिकता आणि अनाचार वाढला की त्याचे थेट परिणाम निसर्गचक्रावर होतात. हा एक फार मोठा आणि दूरदृष्टीचा संदेश यातून मिळतो. जेव्हा माणसे स्वार्थासाठी निसर्गावर आणि एकमेकांवर अन्याय करतात, तेव्हा निसर्गही त्याचे रौद्ररूप दाखवतो. अनावृष्टी म्हणजेच दुष्काळ हा केवळ हवामानाचा बदल नसून तो मानवी चुकांचा आणि अनिर्बंध ओरबाडणुकीचा परिणाम आहे. हे नाथांना यातून अत्यंत परखडपणे सांगायचे आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण.
शहरीकरणाच्या आणि पैशाच्या हव्यासापोटी आपण बेसुमार डोंगर पोखरले आणि लाखो झाडे तोडून सिमेंटची जंगले उभी केली. आज आपण पाहतोय की वेळेवर पाऊस पडत नाही आणि पडला तर थेट महापूर येतो. उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते. माणसाच्या याच निसर्गावरील अनाचारामुळे आज आपल्याला भीषण पाणीटंचाई आणि वातावरणातील भयानक बदलांचा सामना करावा लागत आहे. चौथा चरण, एका जनार्दनी नीचाचा स्वभाव. न कळे तया भाव कोण कैसा. भावार्थ विश्लेषण. शेवटच्या चरणात संत एकनाथ महाराज आपले गुरु जनार्दन स्वामींचे स्मरण करतात आणि या सर्व परिस्थितीमागचे मूळ कारण सांगतात. ते म्हणतात की या जगात ज्या माणसांचे विचार अतिशय खालच्या पातळीचे आणि वाईट आहेत, त्यांचा खरा स्वभाव ओळखणे खूप कठीण असते. अशा नीच लोकांच्या मनात नक्की काय चालले आहे आणि त्यांचा खरा हेतू काय आहे हे कधीच कुणाला समजू शकत नाही. बाहेरून गोड बोलणारी आणि आतून वाईट विचार ठेवणारी अशी दुटप्पी आणि कपटी माणसेच खऱ्या अर्थाने समाजाचे आणि पर्यायाने निसर्गाचे सर्वात मोठे नुकसान करत असतात. सामाजिक संदेश. शेवटच्या चरणात संत एकनाथ महाराज मानवी स्वभावातील दुटप्पीपणावर आणि नीच प्रवृत्तीवर भाष्य करतात. माणसांचा मूळ स्वभाव ओळखणे अत्यंत कठीण झाले आहे. वरवर गोड बोलणारी आणि अत्यंत सज्जन वाटणारी माणसे आतून किती स्वार्थी आणि कपटी असतील याचा काहीही नेम नसतो. हा सामाजिक संदेश आजही आपल्याला सावधगिरीचा इशारा देतो की केवळ वरवरच्या गोडव्यावर भुलून कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. वास्तविक जीवनातील उदाहरण. आजकालच्या काळात घडणारे ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार हे या दुटप्पी स्वभावाचे उत्तम उदाहरण आहे. एखादी व्यक्ती गोड बोलून फोनवरून मदत करण्याचे नाटक करते, तुम्हाला पूर्ण विश्वास देते आणि एका क्षणात तुमच्या बँक खात्यातील कष्टाची सर्व कमाई लुटून नेते. माणसाचा हा नीच स्वभाव आणि त्याचे खरे हेतू ओळखणे आजच्या काळात खरोखरच खूप कठीण झाले आहे. युवा पिढीसाठी संदेश. केवळ हक्कांबद्दल बोलण्यापेक्षा तरुणांनी आपल्या कर्तव्यांची आणि समाजाप्रती असलेल्या जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवली पाहिजे. आपले काम अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने करणे हाच आपला खरा धर्म आहे. जुने विचार किंवा जुनी शास्त्रे ही निरुपयोगी आहेत असे मानून त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. त्यातील योग्य आणि शाश्वत विचार आत्मसात करून आपले जीवन अधिक प्रगल्भ करा. माणसाच्या चुकीच्या आणि स्वार्थी वागण्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडला आहे. याचमुळे दुष्काळासारखी संकटे सतत येत आहेत. आजच्या तरुणांनी आता निसर्ग संवर्धनासाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी सक्रियपणे पुढे आले पाहिजे. समाजात अनेकदा दुटप्पी आणि मनात वाईट हेतू ठेवून वागणारी माणसे भेटतात. अशा लोकांपासून नेहमी सावध राहा आणि स्वतःचे वर्तन मात्र नेहमी प्रामाणिक, निर्भळ आणि पारदर्शक ठेवा. धन्यवाद. संत एकनाथांचा हा अभंग आपल्याला निसर्ग आणि मानवी कर्तव्य यांची नव्याने जाणीव करून देतो. आपण आपले काम आणि आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली नाही तर त्याचे अत्यंत गंभीर परिणाम संपूर्ण मानवजातीला भोगावे लागतात. हा या अभंगाचा मुख्य संदेश आहे. चांगले विचार नाकारून चालणार नाही तर ते आचरणात आणावे लागतील. वादळात दिवा जसा जळत राहतो तसे संतांचे विचार आपल्याला संकटात सावरत राहतात. भावार्थ. संतवाणी हे तुमच्या आणि आमच्या श्रद्धेचं एक हक्काचं व्यासपीठ आहे. हा व्हिडिओ गरजूंपर्यंत नक्की शेअर करा. कमेंटमध्ये माऊली लिहून आपली हजेरी लावा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.